आपके साथ अनुष्का और आप देख रहे हैं रीड न्यूज। अकोला लोकसभा मालेगांव रिसोर्ट मतदार संघ कीनी राजा गांव में रीड न्यूज मीडिया एजेंसी रिपोर्टर डॉक्टर संजय चौहान अकोला ग्राउंड रिपोर्ट। कीनी राजा गांव के नागरिकों ने दिया रीड न्यूज मीडिया एजेंसी लोकसभा के बारे में दिया जनमत। ग्राउंड रिपोर्ट। मी डॉक्टर चव्हाण रेड न्यूज अकोला लोकसभा मालेगाव रिसोड मतदारसंघामध्ये आपण आलेला आहेत। किनी राजा या गावामध्ये इथं जन्मत आपण प्रतिक्रिया घेत आहोत। हां, पुन्हा नाव सांगतील? राजेश एकनाथ चक्रनारायण। राजेश एकनाथ चक्रनारायण। तर याच्यामध्ये लोकसभेमध्ये तुम्हाला काय वाटते? याच्यामध्ये धोत्रे साहेब उभे आहेत भाजपचे, बाळासाहेब आंबेडकर उभे आहेत, त्याच्यानंतर अजय पाटील उभे आहेत, अभय पाटील काँग्रेसवर उभे आहेत। तर याचा तुमचं भाजपबद्दल काय म्हणणं आहे सांगा? भाजपचं काय म्हणणं आहे तरी भाजपचा एकही आमदार खासदार इथं आलेला नाही राजाकिनीमध्ये अजून एकदा बी। आणि दुसरं विजय म्हणजे काय सांगायचं आहे, इथं दुसरी जे आहेत शिवसेना आहेत, काँग्रेसवाले आहेत, हे 2-3 वेळा आलेले आहेत आमदार, इथं येऊन जातात। हां, मग आपली ज्या या पसंती मतदारसंघामध्ये आपण म्हणता खासदार साहेब 3 वेळा निवडून आलेले आहेत, पण पंचवार्षिक 3 पंचवार्षिकाला निवडून आलेले आहेत, तुम्ही अद्याप पाहिलेले नाही आहेत, विकास कोणतं काम झाले नाही आहेत। मग याच्यामध्ये तुम्ही मत कोणाला देणार? आम्ही काँग्रेसलाच मतदान देऊ। हां, आपण काँग्रेसला का मतदान देणार? का अभय पाटील जे आहेत ते काँग्रेसचे आहेत, तुम्ही काँग्रेसला म्हणजे विकासाला मत देणार? नाही, काँग्रेसलाच मतदान देणार आम्ही, भाजपला देणार नाही। म्हणजे भाजपला मतदान देणार नाही। नेमका आपला सांगायचा उद्देश असा आहे की आपण 5 वर्ष नाही करता 15 वर्ष धोत्रे साहेबांना आपण निवडून दिलेलं आहे। हो, 15 वर्षामध्ये आपला विकास काय झालं? काहीच झाला नाही। लोकांचे कंट्रोल रेशन कार्ड सर्व बंद झालेले आहे। हो। मोदी सरकारनं याच्यामध्ये जे कन्फर्म झालेलं आहे, आजकाल आपला जन्मत आपलं पूर्ण नाव सांगशील? माझं नाव राजेश एकनाथ चक्रनारायण, राहणार किनी राजा, मुक्काम पोस्ट तालुका, जिल्हा वाशिम। जिल्हा वाशिम। हां। मग तुझी पसंती कन्फर्म आहे? हा, पसंतीवर काँग्रेसच आहे। काँग्रेस आहे। अच्छा, आपण यांचं म्हणणं आहे तर काँग्रेस आहे। आता इथले जे माजी सरपंच आहेत हे आपले भाजपचे कार्यकर्ते आहेत। हे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत। शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, त्याचं म्हणणं आहे आम्ही गद्दार गटाचे नाही आहे, आम्ही उद्धव ठाकरे साहेब गटाचे आहेत। याच्या उद्धव ठाकरे साहेब यांच्यासोबत आता आपण यांच्या कार्यकर्त्याशी बातचीत करूया। पुन्हा नाव सांगा आपलं? संभाजी दिनकरराव घुगे। हां, बोला, काय प्रश्न काय आहे तुमचा? हां, माझा प्रश्न आहे अकोला लोकसभा मालेगाव रिसोड विधानसभा अंतर्गत आपल्या गावामध्ये विकासाचा तुमचं काय विषय देऊ? विकासाचं पहिलेच आम्ही जनक साहेब सगळं काम करतात, इथं सगळं येऊन पाहतात येतात। आम्ही जनक साहेबाला त्याच्यामुळं आम्हाला काँग्रेसला मतदान करणं भाग आहे, कारण आम्ही तर उद्धव ठाकरे गटाचे हो, पण युती असल्यामुळे त्याला मतदान करणंच आहे। तुम्ही एक बोलले की आम्ही गद्दार गटाचे नाही आहे, मग गद्दार गटाचे नाही आहे तुम्ही, बाळासाहेब ठाकरेचे मावळे आहात। त्याच्यानंतर तुमचं असं म्हणणं आहे की याच्यानंतर आम्ही काँग्रेसलाच मतदान, कारण की तुमची युती आहे म्हणून तुमचा उद्देश आहे। तर याच्यामध्ये तुम्ही काँग्रेसलाच का मत देणार? काँग्रेसला युती आहे म्हणून। युती विकास आता कोणा केला, काय करणार? हे जनतेचा आहे विकास। जनतेचा काहीच विकास नसतो। मग आता विकास असते निवडून येणाराचा, विकास जनतेचा नसते। जनतेचा कोणाही विकास नाहीये, विकास आहे फक्त निवडून येणाराचा। तर आपण इथं यायचं म्हणणं आहे की हॉटेलमध्ये आलेलं आहे, तर यायचं म्हणणं आहे की इथं विकासाला जे काँग्रेसलाच मत द्यायचं आहे, काँग्रेसला विकास, कारण की आम्ही जनक साहेब आहेत। तर दादा आपलं नाव सांगताल? जयसिंग सोजराव घुगे। हा, बोला। आपल्याला जयसिंग गुरे, आपलं म्हणणं काय आहे? मग आपल्याला जो आहे, हॅलो, आपलं काय म्हणणं आहे? आपलं काँग्रेसच म्हणणं आहे, जे माझा भाऊ बोलाल तेच। आपलं कोणाचं म्हणणं आहे? काँग्रेसला देणार। काँग्रेसला देणार म्हणजे याच्यावरती आम्ही जनक साहेबासोबत या लोकांचं खूप नातं आहे आणि यांचं म्हणणं आहे की आम्ही काँग्रेसलाच मत देणार, असं घरोब्याचं नातं आहे, घरोबाचं माणूस आहे। हां, सुखादुखात येणारा माणूस आहे, असं यांचा उद्देश आहे। रेड न्यूज डॉक्टर संजय चव्हाण। डॉक्टर संजय चव्हाण अकोला लोकसभा
मतदारसंघामध्ये महागाव येथे आपण आलेले आहात. इथं गावाचे प्रतिनिधी नागरिक आलेले आहेत. आपण यांचा आज लोकसभा विधानसभामध्ये आज धोत्रे साहेब उभे आहेत, अनुप धोत्रे, त्याच्यानंतर भारिप बहुजनचे बाळासाहेब आंबेडकर, काँग्रेसचे अभय पाटील साहेब आपल्याला या लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय आहे चालू घडामोडी? आजपर्यंत चार टर्मपासून संजय धोत्रे यांना या विभागातील लोकांनी आपला खासदार म्हणून निवडून दिलं. परंतु यावेळेस परिस्थिती वेगळी आहे. कारण यावेळेस काँग्रेसचा उमेदवार जो आहे हा सुद्धा पाटील समाजाचा असल्यामुळे दोन तुल्यबळ पाटील या मतदारसंघातून उभे आहेत. आणि संजय धोत्रेसोबत यावेळेस शिवसेनेची युती नसल्यामुळे शिवसेनेचे मतं निश्चितच त्यामधून कमी होतील. आणि शिंदेच्या शिवसेनेचे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे या जिल्ह्यात एवढं काही हे नाही, कार्यकर्तेही नाही आणि बहुमतही नाही. त्यामुळे या जिल्ह्यात जे युती झालेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, उबाटा गट आणि काँग्रेस, त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांना ही निवडणूक सोपी जाईल असं आमचासुद्धा अंदाज आहे आणि लोकांचंही हेच मत आहे. भाऊ, आपण काँग्रेसचे आपण सांगता की अभय पाटीलच येणार आहेत, तर नेमकं अभय पाटील हे काँग्रेसचे आहेत, काँग्रेस कशाहून येणार आहेत? कारण मागच्या वेळेस जे समीकरण झालं होतं, जातीय समीकरण, त्यावेळेस काँग्रेसचा उमेदवार हा मुस्लिम समाज असल्यामुळे मुस्लिम समाजाचे मतं डिवाईड झाले होते. आणि आता ते मुस्लिम समाजाचे मतं मुस्लिम उमेदवार नसल्यामुळे साहजिकच काँग्रेसकडे टर्न होऊन जातील. आणि पाटील समाजात एकाच समाजाचे दोन्ही उमेदवार असल्यामुळे या मतात डिवायडेशन झाल्यामुळे अर्धे मतं साहजिकच डॉक्टर अभय पाटील यांना जातील. आणि शिवसेनेचे मतं जे आहेत हे संजय धोत्रेच्या खात्यातून कमी झाल्यामुळे हे मतं तिकडे डॉक्टर अभय पाटील यांना मिळतील असा अंदाज असल्यामुळे निश्चितच